छत्रपति संभाजीनगर में सरकारी कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल चौथे दिन भी जारी है। कर्मचारी पुरानी पेंशन सहित लंबित मांगों को लेकर प्रदर्शन कर रहे हैं। प्रशासनिक कामकाज प्रभावित हो रहा है और आम नागरिकों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। छत्रपति संभाजीनगर में सरकारी, अर्ध सरकारी शिक्षक और शिक्षकेतर कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल चौथे दिन भी जारी है। कर्मचारियों ने जिला अधिकारी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन करते हुए सरकार के खिलाफ नारेबाजी की। उनकी मुख्य मांगों में पुरानी पेंशन योजना लागू करना और पिछले 5 वर्षों से लंबित मुद्दों का तुरंत समाधान शामिल है। आंदोलनकारियों ने स्पष्ट चेतावनी दी है कि जब तक उनकी सभी मांगे पूरी नहीं होती तब तक हड़ताल जारी रहेगी। इस हड़ताल का असर प्रशासनिक कामकाज पर साफ दिखाई दे रहा है, जिससे आम नागरिकों को विभिन्न सेवाओं में परेशानी हो रही है। अब सभी की नजरें सरकार के फैसले पर टिकी है कि वह इस स्थिति को कैसे संभालती है। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी बेमुदत संप सुरू करण्यात आलेला आहे। 17 मार्च 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला नोटीस देण्यात आली होती की राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर आहे। बेमुदत संपाचा आजचा हा 4था दिवस आहे। राज्य सरकारने याबाबत अद्यापर्यंत कुठलंही पाऊल उचललेलं नाही। राज्यातील बेमुदत संपामुळे जनतेची अडचण होत आहे, जनतेच्या अनेक कामं खोळंबलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने स्वतःहून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असताना राज्यातील सरकारकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्यामुळे बेमुदत संपाचा हत्यार उपसण्यात आलेले। काल माननीय मुख्य सचिव महोदयासोबत चर्चा झाली। या चर्चेमध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय माननीय मुख्य सचिव यांनी जारी केला नाही, म्हणून हे बेमुदत संप आंदोलन सुरूच राहणार आहे। परंतु आपल्या संपामुळे गेल्या 4 दिवसापासून सामान्य नागरिकांची हेळसांड होते। जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा तलाठी कार्यालय असेल किंवा जे आंदोलन चालू आहे त्याचा फार मोठा परिणाम होतोय। राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व आरोग्य सेवा आणि इतर शासकीय कार्यालयांच्या सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेल्या आहे। याबाबत आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करू, परंतु आमची हीच मागणी आहे। आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत। आम्ही वारंवार सरकारसोबत चर्चा करतोय। माननीय मुख्य सचिवांसोबत आतापर्यंत आमच्या चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्या, त्यामध्ये त्यांनी आमच्या मागण्याबाबत कुठलीही सकारात्मक भूमिका जारी केली नसल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सुकानी समितीने असा निर्णय केलेला आहे की राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत माननीय मुख्यमंत्री यांनी चर्चा करावी आणि त्यानंतर योग्य तो निर्णय झाला तर बेमुदत संपाबद्दल योग्य निर्णय घेण्यात